की या पोलीस स्टेशन जे PI आहेत, ASI आहेत, त्यानंतर पोलीस शिपाई आहेत, यांना सस्पेंड केलेलं आहे आणि त्यांची बदली वगैरे झालेली नाही. तर त्यांना सस्पेंड केल्याची माहिती मला आत्ताच या ठिकाणी दिलेली आहे, सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे. पण पुन्हा त्यांची बदली झाली असं काहीतरी न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे. तर बदलीवरती काम चालणार नाही आणि थोडा वेळ लावलेला आहे. केस जी आहे ती FIR दाखल करण्यासाठी थोडा त्याने वेळ लावलेला असल्यामुळं त्यांच्यावर ऍक्शन झालेली आहे आणि त्यांची जी पूर्णपणे चौकशी होईल. संजय राऊत हे आरोप करण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेवर ठेवलेलं आहे. त्यांनी आरोप जरी केलेला असला तरी त्यांची बदली नाही आहे. सस्पेंड आता त्यांच्याकडून माहिती घेतली पठारेकडून, त्यांना सस्पेंडच केलेलं आहे, त्यांना त्यांची बदली झालेली नाही. हा तर माझी मागणी आहे की आरोपीला फाशी झालीच पाहिजे आणि कायदा सुद्धा पार्लमेंटने केलेला आहे. ज्यावेळेला निर्भय हत्याकांड दिल्लीमध्ये घडलं होतं त्यावेळेला मी सुद्धा लोकसभेमध्ये होतो आणि त्यावेळेला पार्लमेंटने कायदाच केलेला आहे की अशा पद्धतीच्या घटनांमध्ये फाशी शिक्षा झाली पाहिजे. पण या प्रकरणामध्ये मात्र तात्काळ या लहान मुली होत्या आणि तात्काळ फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. त्याचबरोबर या कुटुंबाला माननीय मुख्यमंत्र्यांनी काही मदत जाहीर केलेली नाही ना. तर मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. जी 2 कुटुंब आहे या 2 कुटुंबांना राज्य शासनाच्या वतीनं आर्थिक मदत द्यावी, मॅक्झिमम मदत मिळेल आणि दोन्ही कुटुंब अत्यंत गरीब आहेत आणि त्यांना शासनाच्या वतीनं आर्थिक मदत मिळावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे किंवा सूचना आहे आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. यासाठी मी गृह खात्याशी बोलीन. मी आज ताबडतोब मी आपले IGP आहेत, IGPंची आपल्या शुक्ला मॅडम आहे त्यांच्याशी मी बोलेन, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन आणि जी सस्पेन्शनची कारवाई आहे ती कारवाई योग्य आहे आणि त्याची चौकशी पूर्णपणे व्हावी. याला अधिकारी किती जबाबदार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना सस्पेंड केलेलं आहे. ती सस्पेन्शनची ऑर्डर मध्ये बदल होता कामा नये अशी आपली सूचना आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.